संपूर्ण जे वातावरण आहे ते पूर्णपणे भक्तिमय झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक तरुण जे आहेत ते वारीमध्ये चालतात। अर्थात पुणे शहरामध्ये ही वारी आहे। अनेक शहरातील नागरिक जे आहेत ज्यांना वारीला जाता येत नाही ते नागरिक देखील या वारीमध्ये जे आहे ते आपल्याला सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं। अगदी पुण्याचं काय एक 15-20 किलोमीटरचा प्रवास असेल ते हे शहरातील वारकरी त्यांना जे आहे त्या या संपूर्ण वारी सोहळ्याचं जे समाधान आहे ते छोट्याशा वारीमधून अनुभवता येतं। त्यासाठी अनेक जे वारकरी आहेत ते या वारीमध्ये सहभागी होत असतात। याचं चित्र जे आहे ते आपण पाहतोय। अनेक शहरातील जे नागरिक आहेत ज्यांना वारीला जाणं शक्य होत नाही ते या ठिकाणी येतात। हा संपूर्ण सोहळा याची डोळा या ठिकाणी अनुभवतात। अनेक वारकरी जे आहे अनेक दिंड्या ज्या आहेत त्या या वारीला जोडल्या जातात। आपण जर पाहिलं तर देवस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की कोणत्याही स्वरूपात ज्या दिंड्या आहेत त्यांनी ह्या मंदिर परिसरात येऊ नये, कारण संपूर्ण जी स्थिती आहे ती पूर स्थिती ह्या नद्यांना होती आणि पुण्यातून जे आहे ते तुम्ही पालखीचा जोडले जा असं आव्हान जे आहे ते करण्यात आलं होतं। आणि याच आव्हानाला प्रतिसाद देत नुसतं वारकऱ्यांनी नाही या आव्हानाला प्रतिसाद दिला तर ते वारीसाठी जे आतुर असणारे पुणेकर आहेत त्या पुणेकरांनी या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि आता असंख्य पुणेकर जे आहे ते या वारीमध्ये जोडत असल्याचं आपल्याला जे चित्र आहे ते पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी पादुका ज्या आहेत त्या पादुकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे ती गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला संपूर्ण चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आपण अशाच काही नागरिकांशी संवाद साधूयात की जे या वारीसाठी या ठिकाणी आले आणि वारी ते आहे ते इतक्या जवळून अनुभवत असल्याचं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतं। तू माऊली कुठून आलात? आम्ही यवतमाळ जिल्हा देवसरी उमरखेड। तुम्हाला या ठिकाणी पालखी जी आहे ती अनुभवायला मिळते, खूप प्रसन्न वाटते माणसाला आम्हाला। आम्ही तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातून आलेलो आहोत, मन प्रसन्न झालं। ताई कुठून आलात तुम्ही? चिखलीमधून। अच्छा, काय वाटतंय आज हा पालखी खूप छान सोहळा वाटतंय। खूप आमचं भाग्य आहे की आम्हाला पालखीचं दर्शन झालं आज आणि इतकं जवळून झालंय, खूप भाग्य। गेले अनेक दिवस पुणे शहरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस बरसत होता। सर्व रस्ते जे रस्ते होते ते बंद आहे, मात्र आज सकाळपासून पालखीचं आगमन होते आणि संपूर्ण जे आहे ते पावसाने जे आहे ती उघडीक घेतली। काय नेमकी भावना आहे? खूप छान वाटतंय। खरं तर असं वाटत होतं पावसामुळे दर्शन होणार नाही, पण आता पाऊस एवढं म्हणजे सगळं माऊलींची कृपा सगळे झालेलं असेल। एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जो सोहळा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि असंख्य जे वारकरी आहेत ते या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या पद्धतीने आपल्याला अनेक जण असे असतात, अनेक जण वृद्ध असतात, अनेक जणांना कामानिमित्त जे आहे ते वारी सोहळ्याला जाता येत नाही, मात्र ज्यावेळी ही वारी आपल्या शहरामध्ये येते, आपल्या घराच्या जवळ येते, त्या ठिकाणी रस्त्यावर जाऊन या वारीचं या सोहळ्याचं दर्शन घ्यावं, माऊलींच्या आणि संत तुकारामांच्या पालखीचं दर्शन घ्यावं, त्यांच्या पादुकांना नतमस्तक व्हावं, यासाठी जे अनेक पुणेकर जे आहेत ते रस्त्यावर गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि अशाच स्वरूपाची ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं जे चित्र आहे ते सध्या आपल्याला दिसून येते। रस्त्याच्या दुतर्फा अगदी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला या ठिकाणी जे भक्त आहेत, भाविक आहेत ते ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदी आपल्या घरातील लहान लहान जी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी ते घेऊन येतात आणि या ठिकाणी ज्या लहान लहान मुलांना ते घेऊन येतात दर्शनासाठी की जेणेकरून वारीत आपल्याला सहभागी होता आलं नाही याचं दुःख त्यांना वाटू नये यासाठी ते आपल्याला ज्या परीने जमेल त्या परीने या ठिकाणी माऊलींची जी आहे, संत तुकारामांची जी आहे, पालखीची जी आहे ती सेवा करतात। अनेक कॉर्पोरेट एम्प्लॉईज जे आहेत त्यांना कामाअभावी या ठिकाणी जाता येत नाही, मात्र माऊलींच्या आणि या संतांच्या पालखी सोहळ्यात ते सहभागी होतात आणि तात्पुरत्या स्वरूपात होईना या ठिकाणी जे आहे ते दर्शन घेतात आणि यातच आपलं समाधान जे आहे ते मानताना आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण जो हा सोहळा आहे अगदी भक्तिमय सोहळा आहे, अगदी आलोट अशी गर्दी जी आहे ती या सोहळ्यासाठी झाल्याचं जे चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि यातूनच नागरिक जे आहेत ते आपलं मन जे आहे ते प्रसन्न करत असतात आणि संपूर्ण हा सोहळा जो आहे तो अनुभवत असतात। या ठिकाणी पालखी सध्या आपण जर पाहिलं तर दापोडीमध्ये पोहोचलेली आहे। यानंतर पालखी जी आहे ती पुणे शहरात खऱ्या अर्थाने प्रवेश करेल आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून जी व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी पालखीचा जो आहे तो 20वा काही वेळाचा असणार आहे। अनेक जे तरुण आहेत, लहान मुलांना घेऊन अनेक परिवार जे आहेत ते रस्त्यावर प्रत्यक्षात दाखल झालेले आहेत आणि हा सोहळा जो आहे तो संपूर्ण पुणेकर जे आहेत ते आपल्याला अनुभवताना पाहायला मिळत आहेत। अशाच काही नागरिकांची जो आहे तो आपण संवाद करूया। दादा कुठून आलात?
पुणे दापोडीच आहे. काय भावना आहे, तुम्ही लहान मुलीला या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन आलात, नेमकं काय वाटतंय आज तुम्हाला इतक्या जवळून? खूप वर्षाचं 25 वर्ष झाले आम्ही इथंच, म्हणजे खूप मोठा सण आहे हा महाराष्ट्राचा आणि खूप अभिमान वाटतो. खरं तर अनेक जणांना वारीला जायला जमत नाही, मात्र ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने लोक जे आहेत ती दर्शन घेत असतात. हो सर, तर आम्ही सगळे मदत करतो आम्ही त्यांना, म्हणजे कुठं जाईल तिथं तिथं त्यांना मदत भेटते आणि खूप आम्ही प्रेमाने त्यांना आनंदित विसावा देतो त्यांना. अनेक जे आहेत ते खऱ्या अर्थाने सेवाभावी ह्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत असतात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत त्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे फूड स्टॉल वगैरे हे स्टॉल उभारत असतात आणि असे देखील अनेक स्टॉल जे आहेत ते सध्या या भागामध्ये आहेत आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा जी आहे ते पुणेकर मंडळी करताना आपल्याला ही संपूर्ण चित्र पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, NS मराठी, पुणे.